नंदुरबार लोकसभा निवडणुकीचा बोल बिंदास बोल हा रिपोर्ट करण्यासाठी आपण शहादा तळोदा विधानसभा मतदारसंघातील ग्रामीण भागामध्ये अर्थात परतापूर या गावामध्ये आलेलो आहोत। या परतापूर गावातील जनतेचा कौल काय आहे, जनता काय सांगते, आपण ते थेट जाणून घेणार आहोत। काय नाव तुमचं? इंद्रसिंग गिरासे। बरोबर, काय लोकसभेचा कौल काय आहे? लोकसभेला म्हणजे या वेळेला जरी लोक सांगतायत बुवा की हिनाताईंना थोडंसं या वेळेला त्रासाचं ठरणार आहे, परंतु आम्हाला असं वाटतं की आमच्या स्थानिक आणि केंद्रापासून तर इथपर्यंतचे जे वातावरण आहे याच्यामध्ये म्हणजे आटीकाटीच्या लढतीमध्ये हिनाताई येतील असं आम्हाला वाटतं, किंवा त्या विन होतील असं आम्हाला वाटतं। काय वाटतं, काय सांगाल? हिना गावीत की गोवाल पाडवी? हिना गावीत. काय हिना गावीत. हिना गावीत. का हिना गावीत का? कारण ते मोदीचे लाड असल्यामुळे येऊ शकते. हिना गावीतचे विजय निश्चित आहे असं वाटतंय जनतेला। काय बोलाल तुम्ही? हिना गावीत येणार की गोवाल पाडवी? बोला तुम्ही काय सांगा। हिना गावीत की हिना गोवाल? गावीत. काय सांगा? ग्रामीण भागामध्ये कोण निवडून येणार? हिना गावीत. हिना गावीत का? काम विकास मोदी सरकार कामाचे हे आहे ना। बरोबर, आपण बघतोय या प्रतापपूर गावामध्ये हिना गावीत निवडून येईल असं काही लोकांचं म्हणणं आहे। इथं काही ज्येष्ठ नागरिक आहेत, त्यांच्याशी आपण बोलणार आहोत। काय नाव आहे दादा तुमचं? मक्कन. काय लोकसभेमध्ये काय कोणाचं हवा आहे इथं? त्यांच्याकडे काय तुमचं नाव काय? जगन्नाथ गोविंदराव. काय करतात तुम्ही? शेती. शेती. काय तुमच्याकडे प्रचाराला सुरुवात झाली का? हे काही कल्पना नाही भाई, कल्पना नाही। काय शेतीविषयी काही सरकारने काही सुविधा दिल्यात का तुम्हाला? भरपूर योजना दिल्या आहेत त्याच्यामध्ये। मोदी सरकार चांगलं आहे का? जे काम करतो त्यांनाच म्हणावं लागेल। बरं बरं. आणि आजच्या जीवनामध्ये स्वार्थ हा लागू असल्यामुळे सगळ्या गोष्टी अवेलेबल आहेत। कोण निवडेल, काँग्रेस की भाजप? आता ते नाही सांगू शकत। अंदाज काय अंदाज? भाजप निवडेल। बरोबर, काय सांगता भाजप येईल भाषा। काय सांगता तुम्ही? बीजेपी। तुम्ही तुम्ही काय म्हणतात? बीजेपी। सर्वीकडे हे दादांना विचारूया, काय नाव तुमचं? हिरालाल मगरे. काय परिस्थिती काय तुमच्या गावाची? आमच्या गावाची तर 100% बीजेपी निवडेल। याच्यापूर्वी काँग्रेसचे रईस राज होतं, पण मोदी सरकारमुळे कामं चांगलं होत आहे आणि देश सुरक्षित हातामध्ये, त्यामुळे बीजेपी निवडेल। लोकांना रोजगार मिळतोय का? रोजगार तर इथे मिळत नाही रोजगार, पण शेती व्यवसाय असल्यामुळे स्थलांतर थांबलंय का? स्थलांतर पूर्ण थांबलंय। थांबलंय. 100% कुपोषण गेलंय. आरोग्य सुविधा मिळतात तुम्हाला? 100% आदिवासींचा विकास झालाय? झालाय। सुजलाम सुफलाम आहे तळोदा तालुका? हो, कुठेच काही रस्ता खराब नाही? रस्ता ते पूर्ण कामात चालू केलेलं असतं। तुमचा रस्ताही चकाचक आहे परतापूरहून येताना ना? नाही, आणि सुरुवातीला खूप छान आहे, अजून इकडे काम चालू आहे पूर्ण एरियामध्ये। एवढं खड्डे आहेत? नाही, पूर्ण एरियात काम चालू केलंय ना। आता इलेक्शन आलं तेव्हा चालू केले त्यांनी। आपण मागच्या बाजूला आपण जाणार आहोत, काय जनता काय म्हणते, अपेक्षा काय जनतेच्या या परतापूर गावामध्ये, जनतेचा कौल काय आहे आपण जाणून घेणार आहोत। काय नाव आहे? मोहन गिरासे. काय कोण येणार आहे, भाजप का काँग्रेस? भाजप। भाजप। कोण येईल निवडून काका? फुल हा फुल पंजा नाही त्यांचे भाजप, आमचे फुल। त्याचं भाजप, तुमचं फुल? आमचं फुल। असं का बरं? मग कमरचे फुल, त्याचं भाजप, तुमचं फुल का बरं असं? कमरचे फुल त्याला सांगतो असं। हा याद है तो आबाद है, भूल गए तो सब बर्बाद है। अजून बस बोल ना अजून, विकास कामे चांगलं होत आहेत का आपल्याकडे? कोणी पण या, पण चांगलं काम करा। हिना गावीत का गोवाल पाडवी? हिना गावीत। गोवाल पाडवी का बरं नाही? गोवाल पाडवी का बरं नाही? तिकडं आम्ही राहिली इकडं। हिना गावीत तर तिकडं, अजून हिना गावीत तर तिकडं ना? ज्याची मर्जी। मग काय काम करते? भरपूर काम, काय कामं केली? एवढं रोड वगैरे चालू आहे आता, केवढं बरं काम चालू आहे, पूल वगैरे चालतात, आणि काय पाहिजे आपल्याला? तुम्ही घाबरतात का? कोणला?
भाजपच्या नेत्यांना? घाबरायचं नाही, आमचे मत आहे. हा. घाबरायचं कशाला? विरोध नाही बोलत मी. अबकी बार 400 पार मोदी सरकार. जय हिंद, जय श्रीराम. आम्ही मोदीला वोट देणार. लावा ताकद. हिना गावीत म्हणजे मोदी सरकारची आहे ना ती पण कमळ मध्ये हिनाताईला बघून वोट देणार. मोदी सरकार येणार. अबकी बार 400 पार. बस धन्यवाद. नाही, बोल बोल. हा? बोल. याची प्रतिक्रिया घ्या.